तुम्हाला जर सकाळी सकाळी मस्त असे मेदूवडे खायचे असतील ना आणि तुम्ही डाळ भिजवायला सुद्धा विसरले असतील तर असे मस्त रव्याचे वडे करा। वडे बाहेरून एकदम छान असे कुरकुरीत होतात आणि आतून तर बघा एकदम खुसखुशीत असे होतात। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला झटपट आणि इन्स्टंट असा मेंदू वडा करायचा आहे। मेंदू वडा खूप असा मस्त कुरकुरीत खुसखुशीत असा होतो। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। झटपट मेंदू वडा करण्यासाठी इथे रवा घेतलेला आहे आपण, बारीक रवा आहे हा। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सर मधून थोडासा फिरवून घ्या। पाऊण वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ आहे। तांदळाच्या पिठामुळे वडे खूप कुरकुरीत होतात। रवा आणि तांदळाचं पीठ आपल्याला आता वाफवून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये आता आपण पाणी घेऊन घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे। तर पाऊण वाटी आपला रवा आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ आहे। तर त्याच्यासाठी मी पूर्ण 1 वाटी भरून पाणी घेत आहे। या पाण्यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। रवा आणि तांदळाचं पीठ आहे त्या चवीनुसारच मीठ घालायचं आहे। पाण्याला आपल्याला खळखळून अशी उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आता आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि एका हाताने असं मिक्स करत चालायचं आहे। रवा घातलेला आहे, आता तांदळाचं पीठ घालू। व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळी न होऊ देता। माझं हे तांदळाचं पीठ जुन्या तांदळाचं होतं, त्याच्यामुळे जरा जास्त पाणी लागलेलं आहे। तर मी 2 चम्मच फक्त पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, गरम केलेलं। मस्त अशी आपली ही उकड झालेली आहे। आता या उकडवर आपण आता झाकण ठेवून देऊ 5 मिनिटासाठी। झाकण ठेवून दिलं। आता मीडियम गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेऊ। बरोबर 5 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण उघडून घ्यायचं आहे आणि बघा किती छान अशी ही उकड झालेली आहे। आता गॅस बंद करून द्यायचा। अजून आपण 7-8 मिनिटं गॅस बंद करून हे झाकण असंच ठेवून घेऊ। गॅस बंद करून 5-7 मिनिटं झालेली आहेत आणि बघा पीठ छान असं वाफलं गेलेलं आहे। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। हे पीठ आपण आता ताटामध्ये काढू। हे पीठ थोडंसं गरम आहे, हाताला थोडे चटके बसतात, म्हणून एक अशा बुडाची वाटी घ्यायची आणि याच्याने हे छान असं रगडून घ्यायचं। पीठ बघा छान असं मळून घेतलं मी वाटीने, मस्त असं एकजीव झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण आता काही साहित्य घालून घेऊ। तर सुरुवातीला कढीपत्ता घालू, थोडा सुकलेला आहे तर चोळून घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तोडून घाला। हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत। तिखट मधल्या मिरच्या आहेत या 3-4 घेतलेल्या आहेत मी इथे। तुम्हाला जर तिखट मिरच्या घालायच्या नसतील तर ज्या फिक्यावाल्या येतात ना त्या सुद्धा घालू शकता, किंवा नाहीच घालायच्या असेल तरी चालेल, थोडंसं तिखट मिरची पावडर घाला। आता मी इथे थोडंसं अर्धा इंच आलं आणि 1 चमच जिरं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, ते घालू। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ आपल्या हाताला जास्त चिटकत नाही। मस्त असा गोळा मळून झालेला आहे बघा, एकदम छान असा दिसत आहे। आता याच्यामधून थोडंसं आपण गोळा काढून घेऊ। थोडंसं हात पाण्याने ओला करायचा आणि आपल्याला पाहिजे तेवढा गोळा तोडून घ्यायचा। अजून थोडंसं हातावर घेऊन एकसारखं करून घ्यायचं आणि मस्त त्याला मेंदू वड्याचा आकार देऊन घ्यायचा। मस्त असा गोलाकार करून घेतलेला आहे बघा। आता थोडासा बोट एक ओला करून घ्यायचा आणि त्याला मस्त असं छिद्र पाडून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूकडनं सुद्धा असं व्यवस्थित हे छिद्र पाडून घ्यायचं। किती छान असा मेंदू वडा झालेला आहे। तर याच पद्धतीने छोटे छोटे मस्त असे मेंदू वडे करून घेऊ। आणि बघा मी इथे सर्व मेंदू वडे करून घेतलेले आहेत आणि खूप मस्त असे छोटे छोटे केले।
तेवढ्या साहित्यामध्ये आपले बरोबर असे 12 हे वडे झालेले आहेत. वडे आपल्याला छान असे आता तळून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी तेल तापायला ठेवलेलं आहे. या तेलामध्ये मी आधीच एक नाश्ता तळलेला आहे, त्याच्यामुळे ही कढई थोडीशी तुम्हाला खराब दिसत असेल, कारण मी तीच आता इथं ठेवलेली आहे. तेल आपलं छान असं गरम आहे. वडा सोडून घेऊ. हे वडे तळताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे, कारण हे वडे तळायला थोडासा वेळ लागतो. रव्याचे वडे, आपले डाळीचे वडे असले ना ते पटकन तळले जातात 3-4 मिनिटांमध्ये, पण यांना वेळ लागतो. असे छान फिरवत फिरवत मी हे वडे तळून घेत आहे. हे 2-3 मिनिटं एक बाजूने तळले गेले. आता पलटी करून घेऊ. दुसरी बाजू सुद्धा मी पलटवून घेतली आणि हे वडे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि बघा 5-6 मिनिटानंतर हे वडे आपले असे झालेले आहेत. मस्त असा हलकासा रंग आलेला आहे. याच्यापेक्षा डार्क करायचे नाही. आता हे वडे आपण काढून घेऊ. राहिलेले वडे सुद्धा टाकून घेतले आणि हे सुद्धा आपल्याला आता तसेच तळून घ्यायचे आहेत. हे सुद्धा मेदू वडे आपले छान असे तळले गेलेले आहेत. काढून घेऊ. बघा सर्व वडे आपण तळून घेतलेले आहेत. मस्त असे गुबगुबीत आणि कुरकुरीत हे वडे झालेले आहेत. आता आपण फोडून सुद्धा बघू, म्हणजे आतून सुद्धा किती छान असा झालेला आहे. वरून बघा कुरकुरीत आवाज येत आहे फोडताना सुद्धा. आणि आतमध्ये बघा किती असा पोकळ हा वडा आपला झालेला आहे. तर तुम्हाला ही झटपट मेदू वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.